चला, गुड इव्हनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? चला लवकर लाईव्ह या. आजच्या सेशनला आपल्याला लवकरच सुरुवात करायची. गुड इव्हनिंग. चला, आजचा आपला स्पेशल टॉपिक असणार आहे तो म्हणजे सह्याद्री पर्वत. लक्ष द्या, सह्याद्री पर्वत ज्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो, याच्याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची. चलो, लक्ष द्या. आता काल थोडासा भाग आपण कंटिन्यू केला होता, परंतु काही अडथळे आले त्यामुळे आपण तो कंटिन्यू करू शकलो नाही. आपण माहिती घेऊया सह्याद्री पर्वताबद्दल. पश्चिम घाट म्हणजे काय, एकदा परत नव्याने लेक्चरला सुरुवात करूया आपण. कालचा जो भाग आहे लिंक डायरेक्टली लागणार नाही, त्यामुळे पहिल्यापासून आपण लेक्चरला सुरुवात करू. आपण ज्यावेळेस भारताचे प्राकृतिक विभाग अभ्यासत होतो त्यावेळेस आपण म्हटलं होतं की भारताच्या प्राकृतिक विभागामध्ये सर्वात प्राचीन जो भाग आहे याला आपण म्हटलं होतं द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. आणि या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची पश्चिम सीमा आणि पूर्व सीमा ही उंचवट्याची आहे, म्हणूनच तो पठार आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलं होतं. लक्षात घ्या, हा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे त्याचा हा जो पोर्शन आहे हा जो पोर्शन आहे हा उंचवट्याचा भाग आहे. जनरली पठाराची रचना जर तुम्ही पाहिली तर जनरली या पठाराची रचना तुम्हाला अशी पाहायला मिळते. इथे बघा, लक्ष द्या, जनरली पठाराची रचना जी आहे ती तुम्हाला अशी पाहायला मिळते. या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं अरबी समुद्र, अरबी समुद्रानंतर लागतं पश्चिम घाट, त्याच्यानंतर थोडासा मंद उतार, त्याच्यानंतर हा थोडासा सलग भाग, पुन्हा लागतो हा पूर्व घाट, हा थोडासा मंद उतार, आणि परत हा जो पोर्शन आहे हा पोर्शन तुम्हाला पाहायला मिळतो कशाचा, बंगालचा उपसागर. लक्षात द्या, हा काय आहे, अरबी समुद्र. म्हणजे ही रचना आहे, पश्चिम घाटाची रचना आहे. इथून तुम्हाला थोडासा उंचवट्याचा भाग लागेल, हा म्हणजे हा भाग संपल्यानंतर हा जो प्रदेश लागतो, लक्ष द्या आता, हा भाग संपल्यानंतर हा जो प्रदेश लागतो, या प्रदेशानंतर इथं सुरुवात होती अरबी समुद्राची. जस्ट सेकंड, बघा, हा जो प्रदेश आहे हा प्रदेश थोडासा संपतो आणि नंतर मग सुरुवात होते अरबी समुद्राची. हा आपण म्हणत असतो किनारी मैदानी प्रदेश. हा पश्चिम घाट, हा पूर्व घाट. पूर्व घाटानंतर डायरेक्टली समुद्र लागत नाही, इथं सुद्धा आपल्याला या भागामध्ये एक छोटासा भाग, इथे सुद्धा आपल्याला या भागामध्ये एक छोटासा भाग पाहायला मिळतो. अरे, छोटासा किनाऱ्याचा प्रदेश पाहायला मिळतो, याला आपण म्हणत असतो पूर्व किनारी मैदानी प्रदेश. आणि नंतर इथून सलग खाली लागतं काय, हा लागतो बंगालचा उपसागर. ही रचना कशाची आहे म्हणजे इथपासून पहा, या इथपासून हा जो काय हा आहे किनारी मैदानी प्रदेश, ज्याला आपण पश्चिम किनारपट्टी असं म्हणतो. हा आहे पूर्वेकडचा भाग, याला आपण पूर्व किनारपट्टी असं म्हणतो. आणि हा आहे बंगालचा उपसागर, बंगालचा उपसागर. आणि हा आहे अरबी समुद्राचा भाग. ही आपल्याला कशाची रचना पाहायला मिळते, ही 3D आकृती काढली मी द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची. जेव्हा तुम्ही त्याला असं बघता, आडवं करून बघता, ठीक आहे, येते लक्ष. मग हा जो पठारी प्रदेश आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची पश्चिम सीमा निर्धारित करतो तो आहे पश्चिम घाट, आणि पूर्व सीमा निर्धारित करतो तो आहे पूर्व घाट, ज्याच्या दोन्ही बद्दलही आपल्याला चर्चा करायची. परंतु सुरुवात आपण या लेक्चर पासून करतोय. या लेक्चरमध्ये आपल्याला सुरुवात करायची पश्चिम घाटापासून. पश्चिम घाट म्हणजेच काय, जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची पश्चिम सीमा निर्धारित करतो अशा भागाला आपण पश्चिम घाट असं म्हणतो. मग इथे मी घेतोय पहिल्या याच्यामध्ये की आपण टायटल टाकतो, काय अभ्यासणार आहोत, आपण अभ्यासणार आहोत सह्याद्री पर्वत. यालाच आपण म्हटलेलं आहे पश्चिम घाट. का म्हणतात पश्चिम घाट,
घाट म्हणजे उंचवट्याचा भाग, पश्चिमेला आहे तो म्हणून त्याला पश्चिम घाट म्हटलं. आणि कसा आहे तो? सह्याद्री, म्हणजे तो सलग आहे, एकमेव आहे, आणि एकमेव असलेल्या भागाला आपण नाव दिलेलं आहे सह्याद्री पर्वत. मग पहिला आपला महत्वाचा मुद्दा की सह्याद्री पर्वत काय आहे किंवा पश्चिम घाट काय आहे. पश्चिम घाटाबद्दल चर्चा करूया. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची जो पश्चिम सीमा निर्धारित करत असतो, कोणती सीमा? पश्चिम सीमा निर्धारित करत असतो, अशा उंचवट्याच्या भागाला आपण पश्चिम घाट असं म्हणत असतो. आणि पश्चिम घाटाची जी रांग आहे ही सलग आहे, म्हणून पश्चिम घाटामध्ये एका पर्वताचा समावेश होतो किंवा त्यालाच दुसरं नाव दिलं जातं सह्याद्री पर्वत. यालाच आपण सह्य पर्वत असं सुद्धा म्हणत असतो. इथे आता तुम्हाला पर्वताची ओळख मी करून दिली. इथून आता सुरुवात करूया पुढच्या महत्वाच्या पोर्शनला. लक्षात घ्या, हा आता सुरुवात झाली आपली सह्याद्री पर्वताला. पश्चिम घाट तुम्हाला कळाला. पश्चिम घाट समजण्यासाठी हे उदाहरण दिलं. हा पश्चिमेकडचा उंचवट्याचा भाग, याला आपण पश्चिम घाट म्हणलं. पूर्वेकडच्या उंचवट्याला आपण पूर्व घाट म्हणलं. हा मधात संपूर्ण भाग आहे, हा पठाराचा भाग आहे. हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये एकमेव सलग रांग आहे, म्हणून यालाच पश्चिम घाटालाच आपण काय म्हणत असतो? सह्याद्री पर्वत असं आपण म्हणत असतो. क्लिअर? येते लक्षात? आता सुरुवात करूया महत्वाच्या पोर्शनकडे. आजचं जे लेक्चर आहे, या लेक्चरच्या बाहेर मला तरी वाटत नाही कुठला प्रश्न जाईल, कारण एवढ्या डेप्थ मध्ये आपण जाणार आहोत. शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. लक्षात घ्या, सह्याद्री पर्वत जो आहे हा कसा आहे, इथून आपली सुरुवात होती. सह्याद्री पर्वत कसा आहे? सह्याद्री पर्वत हा ठोकळ्याचा पर्वत आहे. कसा आहे? ठोकळ्याचा पर्वत आहे. ठोकळ्याचा पर्वत, ज्याला आपण ब्लॉक माउंटेन असं म्हणतो, ठोकळ्याचा पर्वत म्हणतो. समजून सांगतो. दुसरं एक वाक्य लक्षात घ्या. सह्याद्री पर्वत कसा आहे? सह्याद्री पर्वत हा अवशिष्ट पर्वत आहे. अवशिष्ट, याच्याबद्दल चर्चा झालेली आहे मागच्या लेक्चरमध्ये. अवशिष्ट पर्वत आहे, अवशिष्ट पर्वत आहे. अवशिष्ट पर्वत म्हणजे असा पर्वत, तुम्हाला मागच्या खूप वेळापासून मी सांगितलेलं आहे, मागच्या लेक्चर पासून सांगितलेलं आहे, तरी शब्द आला म्हणून सांगतो. एखाद्या पर्वतामध्ये, कुठलाही पर्वत असो, या पर्वतामध्ये आपल्याला माहित आहे मृदू स्वरूपाचा खडक असतो, त्याचबरोबर कठीण स्वरूपाचा खडक असतो. आणि हजारो वर्ष या पर्वतावर ऊन, वारा, पाऊस जे आहे हे काय आहेत? हे बाहेरून क्रिया करणारे घटक आहेत. आणि या बाहेरून क्रिया करणाऱ्या घटकांमुळे या पर्वताची दिवसेंदिवस जी झीज होत असते, या झालेल्या झिजीमुळे मृदू स्वरूपाचा खडक या पर्वतातून निघून जातो, आणि राहिलेला जो भाग असतो हा आपल्याला कठीण स्वरूपाच्या खडकाचा दिसतो. म्हणजे झीज झालेला जो पर्वत असतो त्याला आपण अवशिष्ट पर्वत म्हणत असतो. क्लिअर? सह्याद्री पर्वताकडे पहा, इथे तुम्हाला दिसतंय हा उंचवट्याचा भाग दिसतोय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, निर्मिती झाली तेव्हा तो असाच होता का? नाही. निर्मितीच्या वेळी हा पूर्ण भाग भरीव होता. मग याच्यामध्ये काय झालं? मृदू खडकाची झीज झाली, मृदू खडक निघून गेला, आणि आपल्याला कोणता खडक पाहायला मिळतो आता? कठीण स्वरूपाचा खडक मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. म्हणून बघा, सह्याद्री पर्वतावरच गडकिल्ले का बांधले गेले? तुम्ही कुठेही पहा, तुम्ही हिमालयामध्ये तुम्हाला कुठलाच गडकिल्ला पाहायला मिळणार नाही. का? कारण तिथं मृदू खडक आहे, कठीण खडक आहे, मजबूत खडक आहे. म्हणून या ठिकाणी ही निर्मितीच्या वेळी असा नव्हता, निर्मितीच्या वेळी परिपूर्ण होता, निर्मिती नंतर याची अवस्था झालेली आहे, म्हणून त्याला आपण अवशिष्ट पर्वत असं म्हणत असतो. क्लिअर? येते लक्षात? आता ब्लॉक माउंटेन का म्हणतात, याचं उत्तर सह्याद्री पर्वताच्या निर्मितीमध्ये. सह्याद्री पर्वताची निर्मिती नेमकी झाली कशी? लक्षात घ्या. सह्याद्री पर्वताची निर्मितीची संकल्पना, सह्याद्री पर्वताबरोबरच आपण पूर्व घाटाची निर्मिती सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमची पॉइंट जे आहेत, मुद्दे जे आहेत हे क्लिअर होतील. ठीक आहे, लक्ष द्या. आता पूर्व घाट आणि सह्याद्री पर्वत यांची निर्मिती झाली कशी? आपण मागे चर्चा करत असताना तुम्हाला एक कन्सेप्ट मी समजून सांगितली होती की आफ्रिका खंड असा होता, आफ्रिका खंड असा होता, आपल्याला माहित आहे. आणि या आफ्रिका खंडाला लागून या भागामध्ये इथे आपला होता भारत. हा होता आपला भारत. आणि इथे आपल्याला माहित आहे एक प्लेट होती किंवा एक खंड होता, ज्याला आपण नाव दिलं होतं इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. म्हणजे हा जो होता, हा होता ऑस्ट्रेलियाचा भाग. अशी ही सुरुवातीला रचना होती.
येते का लक्षात? आपण पाहिलं होतं भूखंड अपवन सिद्धांत, तुम्ही एकदा पाहून घ्या. तर ही रचना तुम्हाला अशी काहीशी या प्रमाणामध्ये दिसून येते. लक्ष द्या. आता कालांतरानं काय झालं, आता मला एक गोष्ट सांगा की हा एक भूपट्ट या भूपट्टाला ज्यावेळेस येऊन भेटतो त्यावेळेस याच्या दरम्यानचा जो भाग आहे, मृदू स्वरूपाचा भाग आहे, हा मृदू स्वरूपाचा भाग काय होतो, हा मृदू स्वरूपाचा भाग वर येतो आणि वर आल्यामुळे या भागामध्ये पर्वताची निर्मिती होते. याला आपण म्हटलं वली पर्वत. म्हणून या भागामध्ये आपल्याला पर्वताची निर्मिती पाहायला मिळते. आफ्रिका खंडामध्ये जर आपण पाहिलं तर आफ्रिका खंडामध्ये या पर्वताला म्हटलं जातं वेस्ट हायलँड. त्याचबरोबर भारतामध्ये या पर्वताला म्हटलं जातं, आपण याच्याबद्दल चर्चा केलेली या पर्वताबद्दल, भारतामध्ये या पर्वताला म्हटलं जातं अरावली पर्वत. आपण अरावली पर्वताची निर्मिती पाहत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं इथं अरावली पर्वत निर्माण झाले. हिमालयाच्या वेळी मी सांगितलं होतं, मला वाटतं आय थिंक. त्याच्यानंतर इथे सुद्धा सेम प्रक्रिया झाली, इथे सुद्धा सेम प्रोसेस झाली. हा जो भाग आहे हा भाग उंचवल्या गेला वली पर्वताच्या रूपामध्ये आणि हा ऑस्ट्रेलियातील भाग सुद्धा उंचवला गेला वली पर्वताच्या रूपामध्ये. भारतातला हा जो भाग आहे याला आपण म्हटलं पश्चिम घाट. लक्षात घ्या, भारतातील हा जो भाग आहे याला आपण म्हटलं पश्चिम घाट. आपण अरावली शिकवत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की अरावली हा भारतातील सर्वात जुना पर्वत असून अरावली पर्वतानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा जुना जर कोणता पर्वत असेल, दुसऱ्या क्रमांकाचा जुना पर्वत तो म्हणजे आहे आपला पश्चिम घाट. काय आहे आपला पश्चिम घाट. पश्चिम घाटाची निर्मिती अशी झाली. म्हणून बघा, पश्चिम घाटाची निर्मिती आणि पूर्व घाटाची निर्मिती सारखी नाही. पश्चिम घाट जो आहे हा पश्चिम घाट आहे वली पर्वत. का? कारण दोन समांतर भूपट्ट एकमेकांकडे येत असताना याची निर्मिती झाली, त्याला आपण वली पर्वत म्हटलं. परंतु सह्याद्री पर्वत वली पर्वत नाही. आणखी सह्याद्री पर्वत निर्माणच झाला नाही, ते इथून पुढे त्याची कहाणी. आपल्याला माहिती आहे, जेव्हा ही प्लेट इकडे सरकली आणि भारतीय उपखंड उत्तर भागाकडे येऊ लागला त्यावेळेस याच्या आतमध्ये पर्वत निर्माण खाली हालचाली झाल्या. याच्या आतमध्ये भूगर्भाच्या आतमध्ये ऊर्ध्वगामी आणि अधोगामी हालचाली झाल्या, ज्या अशा असतात. म्हणजे ही पृथ्वी आहे, वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला अशा जेव्हा हालचाली असतात त्यांना आपण ऊर्ध्वगामी व अधोगामी हालचाली असं म्हणत असतो. या ऊर्ध्वगामी आणि अधोगामी हालचालीमुळे काय झालं लक्षात घ्या, हा जो पठाराचा भाग आहे द्वीपकल्पीय पठाराचा भाग हा असाच होता. लक्ष द्या, हा जो द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे हा पूर्वी असाच होता. हे असाच होता, उंचवट्याचा भाग होता. ठीक आहे. कालांतरानं जमिनीच्या अंतर्गत हालचालींमुळे इथे हा जो खडक आहे पश्चिम भागामधला, हा खडक अशा पद्धतीनं तुटल्या गेला. लक्षात घ्या, हा जो खडक आहे हा अशा पद्धतीनं तुटल्या गेला. बघा, स्टेप 1 कसा निर्माण झाला सह्याद्री पर्वत. लक्षात घ्या, खडक अशा पद्धतीनं तुटल्या गेला. मग अशा पद्धतीनं तुटल्या गेल्यानंतर रचना कशी राहिली दुसऱ्या स्टेप मध्ये सांगतो. ही जी रचना आहे, ही जी रचना आहे ही रचना राहिली अशी. हा एक भाग खाली कसल्या गेलेला आहे अशा पद्धतीनं, हा दुसरा भाग वर आहे. ठीक, हा असा वर भाग आणि हा जो भाग आहे हा आपल्याला असा सलग पाहायला मिळतो पूर्व भागाकडे. ठीक आहे. म्हणजे मी याला जर म्हटलं पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी, दुसऱ्या स्टेप मध्ये पॉइंट ए इथे गेला, पॉइंट ए इथं पॉइंट बी आहे आणि हा आपला पॉइंट सी आहे. क्लिअर. आता या प्रस्तरभंगामध्ये किंवा या प्रस्तरभंगामुळे हा जो बी पॉइंट आहे, लक्षात घ्या स्टेप 3, हा जो बी पॉइंट आहे हा बी पॉइंट थोडासा पूर्वेकडे टिल्ट झाला, पूर्वेकडे सरकल्या गेला. तर ती रचना अशी झाली बघा, असा भाग. आता हा इकडे सरकल्या गेल्यामुळे हा थोडा वर गेला असेल, ती रचना अशी झाली. लक्षात घ्या, हा थोडासा भाग एक पॉइंट, हा बी पॉइंट, कारण हा थोडासा इकडे टिल्ट झाला असा, आणि हा जो आहे हा आपला सी पॉइंट. म्हणून लक्षात घ्या, सह्याद्री पर्वताचा जो उतार आहे हा उतार कुठे आहे,
हा उतार पूर्वेकडे आहे. सॉरी, सह्याद्री पर्वतच म्हणतोय. द्वीपकल्पीय पठाराचा उतार कुठे आहे? हा उतार पूर्वेकडे आहे. म्हणजे ह्या ए पॉइंट जो आहे हा कशामध्ये दबल्या गेला किंवा कशामध्ये बुडल्या गेला? तर हा अरबी समुद्रामध्ये बुडल्या गेला. अरबी समुद्रामध्ये हा जो पॉइंट आहे हा आतमध्ये बुडल्या गेला. ही जी क्रिया आहे पर्वत तुटण्याची, यालाच आपण प्रस्तरभंग म्हणत असतो. काय म्हणत असतो? प्रस्तरभंग म्हणत असतो. प्रस्तर या शब्दाचा अर्थ होतो खडक, आणि भंग म्हणजे तुटणे, भंग म्हणजे ब्रेक होणे. खडक तुटल्यामुळे पश्चिम भाग दबल्या गेला. हा ए पॉइंट असा दबल्या गेला. ए पॉइंट कुठे बुडाला? ए पॉइंट अरबी समुद्रामध्ये बुडाला. आणि जो हा बी पॉइंट आहे हा थोडासा या दिशेला टिल्ट झाला, या दिशेला थोडासा झुकल्या गेला, तरी सुद्धा सह्याद्री पर्वताचा, त्यामुळेच सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र आहे आणि जो पूर्व उतार आहे हा उतार आपल्याला थोडासा मंद पाहायला मिळतो. पश्चिम उतार किती टिल्ट आहे? तर हा 45 डिग्रीनी टिल्ट आहे. कितीने टिल्ट आहे? 45 डिग्रीने टिल्ट आहे. हे अशा पद्धतीने समजते सगळ्यांना? येते का लक्षात? म्हणजे ही सह्याद्री पर्वताची निर्मिती अशा पद्धतीने झाली. ही त्यामुळं प्रस्तरभंग झाल्यामुळे किंवा कुठला तरी भाग खचल्या गेल्यामुळे जो निर्माण झालेला पर्वत असतो याला आपण म्हणत असतो ब्लॉक माउंटेन, याला आपण म्हणत असतो ठोकळ्याचा पर्वत. समजते सगळ्यांना? म्हणजे इथं जो आपला मुद्दा येईल की सह्याद्री पर्वताची निर्मिती, आता तिसरा मुद्दा जेव्हा मिळेल, सह्याद्री पर्वताची निर्मिती कोणत्या क्रियेमुळे झालेली आहे? तर ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. प्रस्तरभंगामध्ये काय झालं? प्रस्तरभंगामध्ये सह्याद्री पर्वताचा किंवा द्वीपकल्पीय पठाराचा पश्चिम भाग जो आहे हा भाग अरबी समुद्रामध्ये बुडल्या गेला. आणि हा अरबी समुद्रामध्ये बुडल्या गेलेला जो भाग आहे, अरबी समुद्रामध्ये बुडल्या गेला किंवा सबमरीन झाला, बुडला गेला, व यामुळे सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. ठीक आहे, येते का लक्षात? त्यामुळेच पुढचा महत्वाचा पॉइंट आहे, यालाच धरून सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार हा तीव्र आहे. पश्चिम उतार जो आहे हा तीव्र आहे, तर पूर्व उतार जो आहे, पूर्व उतार आहे हा कसा आहे? मंद आहे. कुठेही तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये शिकवलेलं कुठंच जात नाही शिकवलं. याच्यासाठी मी इतक्या डिटेल जातोय की जर नवीन सिलेबसनुसार आणखी 2-3 वर्ष जरी तुम्ही अभ्यास केला तरी आयोग आपल्या पुढे जाऊन 12 पासून 19 पर्यंतचा किंवा 12 पासून तुम्ही 21 पर्यंतचा पॅटर्न जर पाहिला तर दिवसेंदिवस आयोगानं काठिण्यता पातळी वाढवलेली आहे. आम्ही आयोगाच्या आता 4 पाऊल पुढे चलतोय. येते का लक्षात? म्हणजे याच्या बाहेर तर तुम्हाला विचारूच नाही, म्हणजे येण्याची शक्यता खूप कमी. येते का लक्षात? हे कंटेंट तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळणार नाही. मला कुठल्याही मराठी पुस्तकामध्ये दाखवा, स्टेप दाखवा मला कुठल्याही पुस्तकामध्ये, कुठेच नाही. कारण ते सुद्धा आणखी मागे, आपल्याला आणखी पुढे जायचंय. का? कारण आपला एक सुद्धा मार्क्स गेला नाही पाहिजे, हे टार्गेट आहे माझं. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्यवस्थित अभ्यास करत चला. इथपर्यंत कोणाला अडचण आहे का या कन्सेप्टमध्ये? म्हणजे इथून मला पुढे जायचं कळतं. इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? कमेंट करा. ओके, चला पुढे, अडचण नाहीये, पुढे जाऊया. आता लक्ष द्या, आता एक 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 टप्पे आपण आता घेऊच सगळे. इथे आता महत्वाचे मुद्दे. सह्याद्री पर्वताचा एकूण लांबी, सर्वात पहिल्यांदा टप्प्यानं जाऊया, इकडे घेऊया. सह्याद्री पर्वताचा विस्तार. सह्याद्री पर्वताचा विस्तार जो आहे हा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो पश्चिमेला असणाऱ्या, उत्तरेला असणाऱ्या तापी नदीपासून सह्याद्री पर्वत सुरू होतो, तर दक्षिणेला असणाऱ्या कन्याकुमारी पर्यंत आपल्याला सह्याद्री पर्वत पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताचा विस्तार उत्तरेला असणाऱ्या तापी नदीपासून दक्षिणेला असणाऱ्या कन्याकुमारी पर्यंत. मुद्दा माझा इथं क्लिअर. इथं लिहितो मी, उत्तरेला असणाऱ्या तापीपासून दक्षिणेला असणाऱ्या कन्याकुमारी पर्यंत. पुढचा महत्वाचा मुद्दा, सह्याद्री पर्वताचा विस्तार जो आहे
उत्तरेला तापीपासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत आहे. आता याची जर सरासरी उंची आपण काढली, लांबी पहिल्यांदा घेऊया आपण. याची जर लांबी आपण पाहिली या विस्तारामध्ये, तर ही लांबी आपल्याला पाहायला मिळते एकूण 1600 किलोमीटर. किती किलोमीटर? 1600 किलोमीटर. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्रामधल्या सह्याद्री पर्वतावर डिटेल आपण बोलूया. आपण ओव्हरऑल सह्याद्री पर्वत पाहतोय, संपूर्ण सह्याद्री पर्वत पाहतोय. त्यामुळे या भागामध्ये महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतावर मी फोकस जास्त करणार नाही. जेवढं पॉईंट सलग चालू आहे तेवढे चालू देऊ. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतामध्ये डिटेल आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. पुढे चला. हा एकूण 6 राज्यामध्ये आहे. 6 राज्यामध्ये आहे. गुजरातच्या दक्षिणेपासून सुरू होतो. गुजरातच्या दक्षिण भागामध्ये थोडासा एक केवळ 22 किलोमीटर गुजरात, त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर गोवा, त्याच्यानंतर कर्नाटक, त्याच्यानंतर केरळ आणि त्याच्यानंतर तामिळनाडू पर्यंत आपल्याला हा विस्तार पाहायला मिळतो. एकूण 6 राज्यामध्ये याचा आपल्याला विस्तार आढळून येतो. पुढे लक्ष द्या. हा जो प्रदेश आहे, हा जो भाग आहे, याची सरासरी उंची जर आपण पाहिली, सरासरी उंची ही 900 ते 1200 मीटर आपल्याला पाहायला मिळते. किती मीटर? 900 ते 1200 मीटर याची सरासरी उंची आहे. याचं सर्वोच्च शिखर, या सरासरी उंचीमधलं सर्वोच्च शिखर जे आहे हे आहे अनैमुडी नावाचं शिखर. कोणतं शिखर? अनैमुडी नावाचं शिखर. अनैमुडी, याच्याबद्दलही चर्चा करूया आपण, सेपरेट याच्याबद्दल बोलूया. या शिखराची उंची आपल्याला पाहायला मिळते 2695 मीटर एवढी. अनैमुडी शिखर आपल्याला अण्णामलाई नावाच्या पर्वतरांगेमध्ये आढळून येतं. सेपरेट पर्वत आपण अभ्यासूया, अण्णामलाई नावाचा पर्वत. पुढे चला. याची जी उंची आहे, ह्या स्टार पॉइंट लक्षात ठेवा. याची जी उंची आहे ही उंची उत्तरेला कमी असून, उत्तरेला कमी असून दक्षिणेकडे जाताना उंची जी आहे ही वाढत जाते. उंची जी आहे वाढते. त्याचबरोबर सह्याद्री पर्वताची सरासरी रुंदी जी आहे, ही सरासरी रुंदी आपल्याला साधारणतः पाहायला मिळते ते ती म्हणजे साधारणतः 25 किलोमीटरच्या आसपास. परंतु दक्षिणेकडे आपण जसं जसं जातो, दक्षिणेकडे ही रुंदी वाढत जाते. दक्षिणेकडे रुंदी जी आहे काय होत जाते? वाढत जाते. समजते सगळ्यांना? क्लिअर? पुढे चला. आता हा सह्याद्री पर्वत जो आहे, ठीक आहे, आता हा जो सह्याद्री पर्वत आहे, हा सह्याद्री पर्वत भारतातील सर्वात मोठा जलविभाजक आहे. काय आहे? भारतातील सर्वात मोठा जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे काय? जलविभाजक म्हणजे असा उंचवट्याचा भाग जो 2 नदी खोऱ्यांना वेगळं करण्याचे काम करत असतो. लक्षात घ्या. जलविभाजक म्हणजे काय? असा उंचवट्याचा भाग जो 2 नदी खोऱ्यांना वेगळं करण्याचं काम करतो, म्हणजे काम करतो. म्हणजे या सह्याद्री पर्वताच्या उंचावर पडलेलं पाणी, पश्चिमेला पडलेलं पाणी पश्चिम दिशेला वाहत जातं आणि समुद्राला जाऊन मिळतं. पूर्वेला पडलेलं पाणी पूर्व दिशेला वाहत जातं आणि समुद्राला जाऊन मिळतं. हा सर्वात मोठा भारतातील जलविभाजक म्हणून ओळखला जातो. या जलविभाजकामुळे काय होतात? पूर्ववाहिनी व पश्चिम वाहिनी नद्यांची खोरे वेगळे होतात. पूर्ववाहिनी व पश्चिम वाहिनी नद्यांची खोरे मुख्यतः वेगळे करतात. पुढचं एक स्टार पॉइंट लक्षात घ्या. सह्याद्री पर्वत जो आहे, सह्याद्री पर्वत अनेक नद्यांचं उगमस्थान आहे. अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. म्हणजे भारतामध्ये जेवढंही जलवहन होतं, पाण्याचं वहन केलं जातं, या जलवहनापैकी, सर्व जलवहनापैकी 40% जलवहन क्षेत्र केवळ सह्याद्रीतून निर्माण होत असतं. जलवहन क्षेत्र केवळ आणि केवळ कुठून निर्माण होत असतं? सह्याद्री पर्वतातून निर्माण होत असतं. कारण सह्याद्री पर्वत अनेक नद्यांचं उगमस्थान आहे. क्लिअर? जलवहन क्षेत्र म्हणजे काय? जिथून पाणी समुद्राला वाहून नेलं जातं ते क्षेत्र जे आहे, एकूण भारतापैकी 40% क्षेत्र हे अख्ख्या सह्याद्री पर्वतामधलं आहे. का? कारण सह्याद्री पर्वत जो आहे हा अनेक नद्यांचं उगमस्थान आहे. आता त्याला लिंक करून दुसरा पॉइंट असा आहे की हा अनेक नद्यांचं उगमस्थान का आहे?
कारण कारण हा स्टार पॉइंट लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वताच्या विशिष्ट रचनेमुळे, पहा, सह्याद्री पर्वताच्या विशिष्ट रचनेमुळे भारतामध्ये कोणत्या स्वरूपाचं पर्जन्य पडतं, तर भारतामध्ये प्रतिरोध स्वरूपाचं पर्जन्य पडतं. विशिष्ट रचना कशी आहे, आकृतीच्या साह्याने दाखवून देतो. लक्षात घ्या, हा जो पर्वत आहे, या पर्वतावर काय होतं लक्षात घ्या, ज्यावेळेस ह्या अरबी समुद्राहून नैऋत्य मोसमी वारे वाहून इकडे येत असतात, जेव्हा हे वारे वाहून येत असतात तेव्हा समुद्रावरचं बाष्प हे वारे सोबत घेऊन येत असतात. ठीक आहे, आपण जगाच्या भूगोलामध्ये हे पाहिलेले, समुद्रावरचे बाष्प हे वारे सोबत घेऊन येतात आणि हे वारे आणलेलं बाष्प जे आहे, म्हणजे यांनी आणलेलं जे बाष्प आहे, हे बाष्प सह्याद्री पर्वतामुळे अडवलं जातं. हा उंचवट्याचा भाग आहे, हे बाष्प इथं घेऊन आलेले इथे अडवलं जातं आणि अडवल्या गेल्यामुळे हे जे वारे आहे, हे वारे इकडे मागं प्रेशर आहे, मागं दाब आहे, हे वारे या मागच्या दाबामुळे वर जाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु वर जात असताना यांच्यामध्ये नैसर्गिक बदल असे घडतात. याच्यासाठी इथे म्हणजे याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा घटक आहे, त्याला आपण तापमानाचा सामान्य लोपदर असं म्हणत असतो. सामान्य लोपदर, नॉर्मल लॅप्स रेट. म्हणून काय होतं, इथे वारे जे आहे, या वाऱ्यांमधलं तापमान जे आहे हे कमी होतं आणि या वाऱ्यामध्ये असलेलं जे बाष्प आहे याचं रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होतं आणि हे पाण्याचे थेंब अशा पद्धतीने सह्याद्री पर्वतावर पडतात. त्यामुळे सह्याद्री पर्वतामध्ये सर्वाधिक पाऊस पडत असतो. म्हणजे या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये पर्जन्य पडतं, या भागामध्ये पाऊस पडतो आणि या पावसाचंच कारण असं आहे की या भागामध्ये अनेक नद्यांची उगमस्थानं आपल्याला पाहायला मिळतात. कशामुळे पाहायला मिळतात तर त्याचं एकमेव कारण असं आहे की नैऋत्य मोसमी वारे यामुळे अडवले जातात. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, अडवले जातात व या भागामध्ये काय केलं जातं, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्य पाडतात. आता पर्जन्यालाच धरून आणखी दोन महत्वाचे घटक आहे. नदी प्रणालीमध्ये एक घटक थोडासा मी ऍड करतो. या सह्याद्री पर्वतामध्येच शरावती नावाच्या नदीवर, स्टार पॉइंट, शरावती नावाची नदी आहे. या नदीवर भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याचं नाव आहे गिरसप्पा किंवा जोगफॉल. गिरसप्पा स्थानिक भाषेमध्ये, किंवा याला जोगफॉल असं म्हणतात. जोगफॉल. क्लिअर. 3 धारा आहेत तिथं, 3 धारेमार्फत हा धबधबा खाली येतो. त्या धारेचं नाव आहे राजा, राणी आणि रोरो, अशा 3 धारा, त्याच्या मार्फत हे पाणी खाली पडतं. शरावती आहे, सह्याद्री पर्वतामध्येच आहे. किती उंच आहे तर याची उंची आपल्याला साधारणतः 250 मीटरवर हा धबधबा आपल्याला उंच पाहायला मिळतो. काही पुस्तकामध्ये 260 सुद्धा दिलेले आहे. इंटरनेटवरची माहितीवर मी विश्वास ठेवत नाही, कारण त्याच्यामध्ये कोणी कोणाच्या प्रमाणे टाकून देतो. जर तुम्हाला वाटत असेल हा आकडा कमी जास्त असेल तर तो ऑथेंटिक सोर्स मधून पाहून तुम्ही लिहू शकता. असो, 250 मीटरहून हा धबधबा खाली पडतो. आता या पर्जन्यामुळे काय होतं, वरच्या भागाकडे परत येऊया आपण. मी म्हटलं की इथं पर्जन्य मोठ्या प्रमाणामध्ये पडतं. सह्याद्री पर्वतामध्ये अतिपर्जन्य पडल्यामुळे या भागामध्ये आपल्याला सदाहरित वने आढळून येतात. कसे वने आढळतात? सदाहरित वने आढळतात. सदाहरित वने यांचं वैशिष्ट्य काय असतं लक्षात घ्या. सदाहरित वनांचं वैशिष्ट्य काय असतं? सदाहरित या शब्दाचा जर आपण सरळ अर्थ काढला, याचा सरळ अर्थ असा निघतो की जी वने सदैव हिरवीगार असतात त्यांना आपण सदाहरित वने म्हणू शकतो. क्लिअर. पण त्याला तेवढीच जी कंडिशन आहे ही पुरेशी आहे का? सदैव हिरवीगार म्हणजे कधी? 24 तास हिरवीगार, 1 महिना हिरवीगार, 2 महिना हिरवीगार, अशी भाषा आपण म्हणजे की असा अर्थ आपण त्याचा डायरेक्टली काढू शकत नाही. सदाहरित वने म्हणजे अशी वने ज्या वनांमध्ये जो पानगळीचा भाग असतो, पानगळ नावाची संकल्पना असते, पानगळ कधीच होत नाही, यांना आपण सदाहरित वने म्हणतो.
आपल्या भागामध्ये म्हणजे जर तुम्ही मराठवाडा विदर्भाच्या भागामध्ये असाल तर उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये दारासमोर एखादं झाड असेल तर त्या झाडाचे सकाळी सकाळी म्हणजे पडलेले पानं तुम्ही उचलू उचलू थकून जातात. सकाळी उचलले की लगेच दुपारपर्यंत आणखी पडतात, त्याच्यानंतर संध्याकाळी आणखी पडतात. का? कारण या भागामध्ये आढळणारे वृक्ष जे आहेत हे पानझडीचे वृक्ष आहेत. इथे सदाहरित वृक्ष आढळतात, यांच्यामध्ये पानगळ कधीच होत नाही. ही सदैव जी आहे ही सदैव हिरवी असतात, याला आपण सदाहरित वने म्हणतो. या वृक्षांचं वैशिष्ट्य असं असतं की यांची उंची जी असते ही उंची नेहमी कशी असते? जास्त असते. उंची नेहमी जास्त का असते? कारण याचं कारण असं आहे की ही जी वने आहेत या वनांच्या प्रदेशामध्ये या वनांमध्ये आणि घनता जास्त असल्यामुळे उंची जी आहे ती उंची त्यांची वाढलेली असते. त्यांनी केलेलं स्वतःमध्ये ऍडॅप्टेशन आहे. तुम्ही आपण चौथीच्या पुस्तकामध्ये वाचायचो की जावळीचे मोरे, जावळी असं क्षेत्र की जिथं स्वतः सूर्यकिरण सुद्धा त्या अरण्यामध्ये जंगलामध्ये यायला भीत होता, ते म्हणजे जावळी. आता मग सूर्यकिरण भेट होता याचा डायरेक्ट अर्थ असा आहे की त्या भागामध्ये वनांमध्ये असलेले वृक्ष जे आहेत त्या वृक्षांमध्ये इतके घट्टपणा आहे, इतकी घनता आहे, कारण या भागामध्ये आढळणारे वृक्ष जे आहेत यांना मुबलक प्रमाणात पाणी आहे, सूर्यप्रकाश सुद्धा आहे, म्हणजे वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे. आणि ज्या ठिकाणी वृक्षांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असतं त्या भागामध्ये वृक्ष दाटी वाटीनं वाढतात. आता बघा, यांना माहित आहे नवीन जर जन्मला एखादा वृक्ष याला माहिती आहे आपण जर लवकर याच्या बरोबरी नाही केली तर आपल्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही. आपल्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही या त्यांच्या कारणाने या सर्व वृक्षांनी स्वतःमध्ये केलेलं हे अडॅप्टेशन आहे. इथे असणाऱ्या वृक्षाला वाटतं की याच्यापेक्षा आपल्याला सूर्यप्रकाश जास्त मिळाला पाहिजे, हे आणखी उंच वाढायचा प्रयत्न करतं, आणखी उंच वाढायचा प्रयत्न करतं, अस्तित्वासाठी लढत असतात. आपल्यासारखी हार मानत नाही. गट कचा कट ऑफ हाय गेला म्हणून बऱ्याच जणांना स्पर्धा परीक्षा देणं सोडून दिली. तो कट ऑफ हाय चाललाय, मग काय कट ऑफ जर हाय जात असेल तर मग आता घरी बसून राहतो की ह्याच्यासारखं कर ना, स्ट्रगल कर थोडस, आणखी जोमानं अभ्यास कर. अभ्यास केल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते. हा, जास्तीत जास्त 3च वर्ष दे परीक्षेसाठी, त्याच्यावर जास्त वर्ष नको. म्हणजे ज्या नैराश्याच्या घटना जास्त घडतायत ना, नैराश्यामध्ये जाणारे लोक वगैरे, एमपीएससीच्या मुलांचं प्रमाण जास्त आहे. कारण तुम्हाला खोटी आशा तुम्ही स्वतःमध्ये लावून बघतात. मी पहिल्यांदाच म्हणत असतो 3 वर्ष काढायची. जसं आपलं एखादं ग्रॅज्युएशन असतं ना, समजायचं ग्रॅज्युएशनच आपण केलं, बीए करून आपण काय केलेले याला म्हणायचं, समजायचं आपण ग्रॅज्युएशनच केलं. ग्रॅज्युएशन म्हणून 3 वर्ष द्यायचे, त्याच्यावर 1 वर्ष 1 दिवस पण थांबायचं नाही. वाटलं निघत नाही, दुसरी एखादी छोटी मोठी पोस्टची निघत असेल किंवा त्याचा अभ्यास होत असेल तर त्याच्यासाठी 5-6 महिने वेळ द्या, नाहीतर तुम्ही प्लॅन बी तुमचा रेडी ठेवा. असो, इकडे या, यांनी स्वतःमध्ये केलेलं हे काय ऍडॅप्टेशन आहे. घनता यांची जास्त असते. हे वैशिष्ट्य आहेत. कशाचे वैशिष्ट्य आहेत? उष्ण कटिबंधीय सदाहरित वनांची. ही वने आपल्याला कुठे पाहायला मिळतात? ही वने आपल्याला पाहायला मिळतात या प्रदेशामध्ये. ठीक आहे, सदाहरित वनांची ही आपली आहेत वैशिष्ट्य. पुढे चला आता. हा जो सह्याद्री पर्वताचा भाग आहे, पहा सह्याद्री पर्वताचा जो भाग आहे या भागामध्ये असलेला वेगळा निसर्ग लक्षात घ्या. या भागामध्ये असलेला वेगळा निसर्ग, या वेगळ्या निसर्गाने सह्याद्री पर्वताला एक मोठी उंची प्रदान केली. म्हणजे काय? लक्षात घ्या. सह्याद्री पर्वत जे आहे या सह्याद्री पर्वतामध्ये आपण युनेस्कोचा विचार जर केला, एक मिनिट, आपण जर युनेस्कोचा विचार जर केला तर युनेस्कोने सह्याद्री पर्वतामधले 2 ठिकाण पहा, 2 ठिकाणे जी आहेत हे जैवविविधता असणारे जैव विविधता क्षेत्र, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो बायोस्फिअर, रिझर्व, 2 क्षेत्र जे आहेत हे जैवविविधता असणारे क्षेत्र म्हणून घोषित केले. आपण जेव्हा राष्ट्रीय उद्याने अभयारण्य बघूया त्यावेळेस बायोस्फिअर रिझर्व काय असतात, जैवविविधता क्षेत्र काय असतात, त्याच्यावर डिटेल आपण चर्चा करूया.
भारतामध्ये किती आहेत, कोणत्या भागामध्ये आहेत, त्यांचं वैशिष्ट्य काय असतं, त्यांचे झोन कसे आहेत, बफर झोन कसं आहे, कोर पोर्शन कसं आहे, डिटेल चर्चा करूया. इथं चर्चेचा हा मुद्दा नाही, आपल्याला त्यांचे नाव माहीत असणं गरजेचे, कारण त्याला सेपरेट लेक्चर आपलं जाणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, 2 ठिकाणे ज्याला आपण जैवविविधता क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहे, यापैकी पहिलं ठिकाण हे भारतातलं पहिलं जैवविविधता असणारं क्षेत्र होतं, बायोस्फिअर रिझर्व्ह होतं, त्याचं नाव आहे निलगिरी पर्वत. कधी करण्यात आलं, तर हे करण्यात आलं 1986, आणि याचं वैशिष्ट्य काय, हे भारतातील पहिले क्षेत्र आहे. ठीक आहे, आणि दुसरं आहे अगस्त्यमाला डोंगर. अगस्त्यमाला डोंगर. क्लिअर, हे झालं युनेस्कोचं काम. आता युनेस्कोने सह्याद्री पर्वताला 2012 मध्ये पश्चिम घाट जो आहे, या पश्चिम घाटाला जागतिक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केलं. जागतिक वारसा स्थळामध्ये, क्षेत्रामध्ये याचा समावेश केला. कधी केलाय समावेश, 2012 मध्ये. ठीक आहे, आणखी हा जो पर्वत आहे सह्याद्री पर्वत, या सह्याद्री पर्वतामध्ये आपल्याला 13 राष्ट्रीय उद्याने आढळतात. आता याच्याबद्दल तेव्हाच चर्चा करेल. 13 राष्ट्रीय उद्याने जे आहे हे सह्याद्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे का, ही झाली सह्याद्री पर्वताची नॉर्मल माहिती, म्हणजे सह्याद्री पर्वताची जेवढी माहिती आहे तेवढी. आता त्याचं वर्गीकरण आपण सुरू करणार आहोत. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा, याचा समावेश अगस्त्यमाला डोंगर जो आहे याचा समावेश कधी केला हे पण लिहून घ्या. आता मागच्या काही वर्षांमध्ये याचा समावेश साधारणतः 2016 मध्ये केला. कमेंट करा, सगळे करा कमेंट, सगळे करा, म्हणजे मला समजेल तुम्ही आहात. लवकर. ओके, दोघं तिघच कमेंट करताय, म्हणजे बाकीचे झोपलेले आहेत का सध्या? चलो, ओके. आता येऊया पश्चिम घाटाच्या वर्गीकरणाकडे. पश्चिम घाटाचे वर्गीकरण. पाहता, सह्याद्री पर्वत जो आहे, त्याची एक आणखी इमेज होती माझ्याकडे. ठीक आहे, पहा, याचं जे वर्गीकरण आहे याचं 3 भागामध्ये वर्गीकरण आपल्याला करता येतं. लक्षात घ्या आता. चलो, हा पहिला भाग, हा दुसरा भाग, आणि हा तिसरा भाग. ठीक आहे, आता नद्यांवरून याचं वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नद्यांवरून उत्तरेला असणाऱ्या तापी नदीपासून इथे असणाऱ्या मलप्रभा नदीपर्यंतचा जो भाग आहे तो एक सेपरेट, मलप्रभापासून इथे असणाऱ्या पालघाटच्या खिंडीचा जो भाग आहे, पालघाटची खिंड,
पालघाटची खिंड, हा जो भाग आहे हा एक सेपरेट, आणि पालघाटच्या खिंडीपासून हा दक्षिणेला कन्याकुमारी, हा वेगळा. ठीक आहे. आता जो उत्तरेकडचा भाग आहे, उत्तरेकडचा कोणता भाग, जो तापी पासून आहे मलप्रभा पर्यंत, या भागाला आपण म्हणतो उत्तर सह्याद्री. काय म्हणतो? उत्तर सह्याद्री. हा जो पोर्शन आहे मलप्रभा पासून पालघाटच्या खिंडीपर्यंतचा, त्याला आपण म्हणतो मध्य सह्याद्री. आणि हा जो दक्षिणेकडचा भाग आहे याला आपण म्हणतो दक्षिण सह्याद्री. ठीक आहे. आता लक्ष द्या, तापी ते मलप्रभा नदीपर्यंतचा जो भाग आहे याला आपण म्हटलेला आहे उत्तर सह्याद्री. उत्तर सह्याद्रीचे वैशिष्ट्य लक्षात घ्या. उत्तर सह्याद्रीची उंची जी आहे ही उंची कमी आहे. उंची जी आहे ही उंची कमी आहे. याची लांबी जी आहे ही लांबी आपल्याला पाहायला मिळते. एक काम करतो, इकडे साईडला लिहितो म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. ठीक. उत्तर सह्याद्री उंची कमी उंचीचा भाग, कारण तुम्हाला मी मगाशीच म्हटलेलं आहे की दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे जसं तुम्ही जाल तशी तशी उंची जी आहे सह्याद्रीची कशी होत जाते, वाढत जाते. उंची इथं कमी आहे. त्याच्यानंतर एकूण लांबी जर आपण पाहिली तर ती साधारणतः 650 किलोमीटर एवढी आहे. किती किलोमीटर? 650 किलोमीटर. पुढे सर्वोच्च शिखर, शिखराचं नाव तुम्हालाही माहित आहे, महाराष्ट्रातला हा प्रदेश आहे. सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. किती? 1646 मीटर. याचबरोबर आणखी काही महत्वाच्या गोष्टी, आणखी काही महत्वाचे शिखर याच्यामध्ये आणखी तुम्हाला पाहायला मिळतं महाबळेश्वर, त्याच्यानंतर 1438 मीटर, साल्लेरे 1567 मीटर. ठीक आहे. 2 नद्यांचं उगमस्थान आहे, लक्षात घ्या. 3 नद्यांचं महत्वाचं उगमस्थान आहे, गोदावरी, भीमा आणि कृष्णा या नद्यांचे काय आहे उगमस्थान. याच्याबद्दल नदी प्रणाली मध्ये आपण चर्चा करूया. ठीक आहे, क्लिअर. पुढे चला, आता हा मलप्रभा नदी आणि पालघाटच्या खिंडीपर्यंतचा जो भाग आहे याला आपण म्हटलेलं आहे मध्य सह्याद्री. आता मध्य सह्याद्रीचे काय वैशिष्ट्य आहेत लक्षात घ्या. मध्य सह्याद्रीचा जो भाग आहे, मध्य सह्याद्रीचा जो भाग आहे याची एकूण लांबी जर आपण पाहिली ठीक आहे, याची लांबी जर आपण पाहिली तर ती सेम 650 किलोमीटर भरते. मध्यम उंच असलेला भाग. याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अशी आहे, हे वैशिष्ट्य आहे याचं महत्वाचं, की एकमेव जी खिंड आहे ती पालघाटची खिंड. याच्याबद्दल आपण शेवटी चर्चा करूया, असो तो भाग राहू द्या. याची जी उंची आहे ती मध्यम स्वरूपाची आहे. सर्वोच्च शिखर कुद्रेमुखा नावाचं शिखर आहे. किती? 1892 मीटर. दुसरं शिखर आहे पुष्पगिरी नावाचं शिखर. कोणतं? 1794 मीटर. दोन महत्वाच्या नद्यांचं हे उगमस्थान आहे. याच्यामध्ये तुंगभद्रा व आणखी एक नदी कावेरी नदी उगम पावते. कुठे? मध्य सह्याद्रीमध्ये उगम पावते, तुंगभद्रा व कावेरी नदी. ठीक आहे. आता महत्वाचा भाग, सर्वात शेवटचा भाग, ज्याला आपण म्हणतोय दक्षिण सह्याद्री.
लक्ष द्या. ओके, आता येऊया दक्षिण सह्याद्रीकडे. दक्षिण सह्याद्री येत असताना आपल्याला एक खिंड लागते. खिंडीचं नाव आहे काय? पालघाटची खिंड. कोणती खिंड? पालघाटची खिंड. आता ही जी पालघाट खिंड आहे ही सह्याद्री पर्वतामधली एकमेव नैसर्गिक खिंड आहे. काय आहे? एकमेव नैसर्गिक खिंड आहे. खिंडीचं नाव आहे पालघाटची खिंड. किती लांब आहे ही खिंड, म्हणजे याचा एकूण खंडित भाग किती, म्हणजे सह्याद्री पर्वत सलग आहे. इथे आपण फक्त नदीचा उगम दाखवण्यासाठी इथं केलेला आहे असा डॅश, म्हणजे सह्याद्री पर्वत असा तुटलेला इथं नाही. फक्त एका ठिकाणी सह्याद्री पर्वत जो आहे हा नॅचरली तुटलेला आहे. नॅचरली तुटलेला आहे, त्याचं नाव आहे ही खिंड. खिंडीचं नाव आहे पालघाटची खिंड. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी पालघाटची खिंड याची एकूण लांबी जी आहे, याची एकूण लांबी आहे 25 किलोमीटर. ही कुठे आहे याचं स्थान? त्याचं स्थान निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला आहे. निलगिरीच्या दक्षिणेस. कुठं आहे? निलगिरीच्या दक्षिणेस. क्लिअर? ही आहे पालघाटची खिंड. कुठे आहे? ही दक्षिण सह्याद्री भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर? हे एक जंक्शन आहे, म्हणजे या खिंडीमधून कोइंबतूर, कोझिकोड व कोचीन या शहरांना जोडण्याचं हे काम करते. यांना जोडते. कोणती खिंड? पालघाटची खिंड जोडते. ठीक आहे, येते लक्ष. आता पुढे महत्वाचं दक्षिण सह्याद्री. दक्षिण सह्याद्री हा विस्ताराने खूप लहान आहे. दक्षिण सह्याद्रीची लांबी जर आपण पाहिली तर ही लांबी केवळ आपल्याला 300 किलोमीटर पाहायला मिळते. किती किलोमीटर पाहायला मिळते? 300 किलोमीटर पाहायला मिळते. याच्यामध्ये महत्वाचे 2 सर्वोच्च शिखरे आहेत. एक आहे अनैमुडी, जे की सह्याद्रीतलं सुद्धा सर्वोच्च शिखर आहे. अनैमुडी या शिखराची उंची आपल्याला पाहायला मिळते 2695 मीटर. ठीक आहे. हे कुठे आहे? हे अण्णामलाई नावाच्या पर्वतरांगेमध्ये. याच्याबद्दल आपण उद्या चर्चा करणार आहोत. अण्णामलाई नावाची पर्वतरांग. दुसरा आहे दोडा बेट्टा. दोडा बेट्टा कुठे आहे? हे याची उंची आहे 2637 मीटर आणि हे शिखर कुठे आहे? ते आहे निलगिरी पर्वतरांगेमध्ये. कुठे आहे? निलगिरी पर्वतामध्ये आपल्याला हे शिखर आढळते. क्लिअर? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? कमेंट करा. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? सह्याद्री पर्वताचा भाग आपण पाहतोय. म्हणजे सह्याद्री पर्वताचा जो भाग आहे हा भाग आपल्या इथं संपतोय. आता तिच्या 2 उपरांगा आहेत. एक आहे निलगिरी पर्वत आणि दुसरी आहे अण्णामलाई नावाची पर्वतरांग. या दोन्ही बद्दल आपल्याला सेपरेट चर्चा करायची. या दोन्ही बद्दल आपल्याला सेपरेट चर्चा करायची. ठीक आहे. चलो, पण मला सांगा, आपण जे पाहतोय ही लेवल समजते का तुम्हाला? का खूप वरून जाते का खूप डीप होते? एकदा सांगा, म्हणजे मला त्या पद्धतीनं तुमच्याशी संवाद साधता येईल. म्हणजे व्यवस्थित होतंय का खूप डीप, म्हणजे खूप डोक्यावरून जाते असं होतंय का कधी? काही असेल तर सांगू शकता सजेशन.
त्या पद्धतीने आपण घेऊया. समजणं, तुमच्यापर्यंत पोहोचणं हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामधला. चलेगा, ठीक आहे. व्यवस्थित समजतंय म्हणताय. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबतोय. राहिलेला जो भाग आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ठीक आहे, धन्यवाद.